विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपले आहे। याच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची घोषणा होत आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याचं बोललं जाते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा केली जाणार आहे। जवळपास 938 आदिवासी सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। काही महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 1,500 रुपये दिले जाणार आहेत। त्यासोबतच तरुणांसाठी लाडका भाऊ ही योजना सुरू केली आहे। त्याद्वारे 12वी पास तरुणांना दरमहा 6,000 रुपये, ITI आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये, तर पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना 10,000 रुपये मिळणार आहेत। 938 आदिवासी सोसायट्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। त्यामुळे आता राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीबद्दल कधी घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे।